माजी आमदार राजन साळवी यांनी निवडणुकीत संयमित भाषेचा वापर करणे आवश्यक होते. साळवी हे आपले आजही मित्र आहेत. मात्र निवडणूक काळात त्यांनी सामंत बंधूंचा अस्त करू अशी भाषाही त्यांनी वापरली होती. आता कुणाचा राजकीय अस्त झाला आहे याचा विचार साळवी यांनी करावा, असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजन साळवी यांना दिलाय. एक लक्षात घ्या, ज्या राजन साळवी आजही माझे चांगले मित्र आहेत, परंतु राजकारणामध्ये ज्यावेळी आपण निवडणुका लढतो त्यावेळी सगळंच माझ्या बाजूने होणार आहे. मीच म्हणजे मतदारसंघाचा मसिहा आहे म्हणून कोणावरही तोंड टाकणं हे योग्य नसतं. निवडणूक लढवत असताना काही करून या निवडणुकीमध्ये मी सामंतांचा अस्त करणार ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती. मग राजकीय तो त्यांच्या उद्देशानं असेल कुठचा अस्त, पण राजकीय अस्त कोणाचा झाला? त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्यावेळी आपण निवडणुका लढतो, जेव्हा राजकारण करतो, त्यावेळी एकामेकामधला संवाद तुटणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. आणि ती त्यांनी घेतली असती तर मी त्यांच्याशी चर्चा केली असती. पण आता सगळं खालचं उबाठाच आमच्यासोबत आहे, तर ज्यांना जिथं जावं तिकडे जावं. जगदीश राजापकरांसारखा नेता आमच्यासोबत आला, त्याच्यानंतर संदीप दळवी आमच्यासोबत आले, त्याच्यानंतर अजून फार मोठ्या घडामोडी होतील. आणि मी अनेक वेळा सांगितले की आमदार नसताना देखील किरण भैयांनी केलेली कामं आणि आमदार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये ठेवलेला संपर्क, याच्यामध्ये मला असं वाटतं की 2-4% देखील उभाटाचे इथं राहणार नाही. एवढं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये होतं. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.